एटीएम फोडलं, फिल्मी स्टाईलनं पोलिसांच्या गाडीला ठोकर, चोरांना पकडलं, कोल्हापूर पोलिसांचं यश. कोवाड तालुका चंदगड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून फिल्मी स्टाईलनं पोलिसांच्या गाडीला ठोकरून चोरांनी पलायन केलं. या प्रकरणातील 4 गुन्हेगारांना कोल्हापूर पोलिसांनी पकडले. राजस्थानमधील या चोरट्यांना पोलिसांनी तिथं जेरबंद केलं. तथापि एटीएम मधील चोरून नेलेल्या 18,77,300 रुपयांचा शोध अद्याप लागलेला नाही. 4 जानेवारी रोजी सायंकाळी 7:30 ते रात्री 12च्या दरम्यान निट्टर रोड कोवाड येथील एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साह्यानं फोडून क्रेटा हुंडाई कारमधून चोरट्यानं पलायन केलं होतं. गडिंग्लज पोलिसांनी या कारचा थरारक पाठलाग सुरू केला. पोलीस वाहनालाच धडक देऊन चोरटे पळालेत, पण त्यांची कार हेब्बाळ जलद्याळ गावानजीक बंद पडली. ही कार तिथेच टाकून ते पळून गेले. या कारवरूनच चोरट्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं. डुप्लिकेट नंबर MS01EB 9918 प्लेट लावलेली ही कार राजस्थान येथील असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा तिकडे वळवला. मालकाचा शोध घेतला. ती राजस्थान येथील सद्दाम खान यांची असल्याचं समजलं. R45 CY 1676 हा या गाडीचा खरा नंबर होता. गाडी मालक सद्दाम याला गाठून त्याच्याकडे चौकशी केली. त्याने आपला मित्र तस्लीम खान याने नातेवाईक आजारी असल्याचं सांगून कार गाडी नेल्याची माहिती समोर आली. मात्र तेव्हापासून त्याचा संपर्क झाला नसल्याचं सांगितलं. चोरट्यांच्या वास्तव्याचा सुगावा लागता साध्या वेशातील पोलिसांनी सापळा लावून तस्लीम इसा खान वय 20, अली शेर जमालू खान वय 29, तालीम पप्पू खान वय 28, अक्रम शाबू खान वय 25, सर्व राहणार छोटी मस्जिद सामदिका तालुका पहाडी जिल्हा भरतपूर राजस्थान यांना स्थितापीनं अटक केलं. 4ही संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय. चौकशीमध्ये चोरांनी उडवाउडीची उत्तर दिली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तथापि त्यांच्याकडे चोरीची रक्कम सापडली नाही. ही रक्कम आपले मित्र इस्माईल अकबर व सलीम यांच्याकडे असल्याचं सांगितलं. यावरून गुन्हे अन्वेषणचे पथक राजस्थानमध्ये त्यांचा शोध घेत आहे. या डकेतीचा छडा लावण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर, गडिंग्लज, चंदगड पोलिसांची पथकं विविध ठिकाणी कार्यरत झालेली होती. त्यात पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर चव्हाण, दीपक घोरपडे, महेश पाटील, राजू कांबळे, हंबीर अतिग्रे आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निर्णायक भूमिका बजावली आहे. अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा.